कुटिलास्तकामिन सप्ताह यज्ञेन कलौ पुनंती ते. हेवा करायचा असेल तर त्या महात्म्यांचा हेवा करा, ज्यांच्यामुळे माणसातली माणुसकी जिवंत राहते. ये मानवा पापकृतस्तु सर्वदा सदा दुराचार रता विमार्गा. सदैव दुराचार परायण असणारं व्यक्तिमत्व कितीही पापातला पापी असू द्या, किती नालायकातला नालायक असू द्या, पण त्याने सप्ताह यज्ञेन कलौ पुनंती ते, त्याने जर या सप्ताह यज्ञामध्ये स्वतःच्या जीवनाची आहुती दिली असेल ना, त्याचं जीवन पवित्र झाल्याशिवाय राहत नाही. जीवनाला पवित्र करण्याचं कार्य आमची संत परंपरा करत असेल तर हेवा करत असताना त्या संत परंपरेचा हेवा करावा, नक्की हेवा करावा. महाराज साधू थोर जाणा, साधू थोर कलियुगामध्ये जर थोर कोणी असतील तर साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगी. काय गोड भजन गातात. जो किस्मत जुगता की बनाए सवारे, तो क्यों ना चले हम उन्हीं के सहारे. यही मंत्र जपते थे ऋषि संत सारे, यही मंत्र जपते थे ऋषि संत सारे. हरे कृष्ण गोविंद मोहन मुरारे, हरे कृष्ण गोविंद मोहन मुरारे, हरे कृष्ण गोविंद मोहन मुरारे, हरे कृष्ण गोविंद मोहन मुरारे. काय गोड वर्णन करतात महाराज. संगतीमुळे काय फायदा होतो, किती लाभ होतो. अहो तुम्ही जर त्यांच्या मार्गाने चालत असाल तर तुमचंही जीवन उद्धरून जाईल, खरंच उद्धरून जाईल. ऐका ना, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाला कलाटणी प्राप्त झाली फक्त संगतीमुळे. फक्त संगतीमुळे जीवनाला कलाटणी प्राप्त झाली. नाहीतर एकट्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हातात तलवार आणि छातीवर ढाल घेतली असती, एकटे किती लढले असते. जर त्यांनी 18 पगड जातीचे मावळे एकत्र केले असतील, जनसामान्यांपर्यंत त्यांनी माणुसकीचा धर्म दाखवला असेल, एवढंच नाही, गोरगरिबांच्या लेकी बाळांचं रक्षण करत असताना शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठालाही हात लावू नका, जर हात लावाल तर हात कलम केले जातील, असं शासन ज्या राजाने चालवलं असेल ना, त्यांच्या जीवनामध्ये सर्वात श्रेष्ठ किमया ज्यांची झाली ती म्हणजे संत संगतीची. कारण इकडे सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामधून त्यांना संगत लाभली समर्थ रामदास स्वामींची, आणि या बाजूला पुणेसारख्या शहरापासून जवळ असणाऱ्या देहू गावातील जगद्गुरु तुकोबाराय हे त्यांचे श्रीगुरु त्यांना प्राप्त झाले. आणि परिणाम बघा किती सुंदर झाला. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजाचं नाव माझ्या देवाचं नाव गाजते गडकिल्ल्याचा दगडा, माझ्या नाव गाजते गडकिल्ल्याचा दगडा. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या पाठी, तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारी, तलवारीच्या धारी. आरतेसाठी वार झेलले आपल्या उघड्या छाती, प्राणपणावर धरुणी मावळे भरोसा त्या राजावर,
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाला कलाटणी प्राप्त होण्याचं कारण आहे महाराज संगत. जसा संग तसा रंग. जर त्यांच्या जीवनामध्ये आईच्या संस्काराचे संग घडला नसता, त्यांच्या जीवनामध्ये जर जगद्गुरु तुकोबारायांची संगत घडली नसती, समर्थ रामदास स्वामींच्या विचारांची संगत घडली नसती, तर मला असं वाटतं कदाचित जो राजा आपल्याला प्राप्त झाला तो प्राप्त झाला नसता. संगतीचा परिणाम आहे महाराज. संगत संतन की करले जन्म का सार्थक कछु करले. संगत संतन की करले उत्तम नरतनोपाय प्राणी अपना कछुहित करले. संगत संतन की करले. संगत करना सज्जन की तो बढ़त बढ़त जाय. संगत करली दुर्जन की दो दोने चार चार लाता खाय. जसा संग तसा रंग. मीराबाई महाराजांनी भगवान परमात्म्याकडे एकच रंग मागितला. श्याम पिया मोरी रंग दे चुनरिया. 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 अपने रंग में रंगले सावरिया. श्याम पिया मोरी रंग दे चुनरिया. श्याम पिया मोरी रंग दे चुनरिया. जसा संग तसा रंग आहे महाराज. संगतीमुळे जर जीवन यशाच्या शिखरापर्यंत पोहोचत असेल तर तुमच्या जीवनाला अपयशाच्या धुळीला मिळवण्यासाठी कारण देखील संगतच आहे. संगतच आहे. किती सोपं आहे बघा ना. सासरी जाणाऱ्या मुलीला मावशी एका गाण्याने उपदेश करते आपल्या खानदेशामध्ये. छोटी बंदडी सासरी जायजो शिजी ना संगत मा नको रायजो. म्हणतस ना तुमच्याकडे? हा का गुजराती बोलता इथं? हां बोलतात, आयराणीच बोलतात. ऐका, सर्वसाधारण माणसाचा प्रपंच सुखाचा व्हावा असं वाटत असेल तर त्यासाठी चांगल्या लोकांच्या संगतीची आवश्यकता आहे. मग जर परमार्थ सुखरूप करायचा असेल तर त्यासाठी संत संगतीची आवश्यकता नको? तिथे कुठेतरी संगतीचा विचार करायला पाहिजे. आपण कुणाच्या संगतीत बसतो, कुणाच्या संगतीत उठतो. आपण ज्यांच्या संगतीत आहेत त्यांनी आपल्या जीवनामध्ये किती चांगले कामं केलेली आहेत हा विचार करून संगत करावी महाराज. हा विचार करून संगत करावी. ऐका, जगद्गुरु तुकोबाराय आपल्या जीवनामध्ये सांगतात, जर तुम्ही संत संगत करत असाल तर आमचे संत एवढे उदार अंतकरणाचे आहेत, एवढे श्रेष्ठ अंतकरणाचे आहेत, ते तर बस एखाद्या गंगेसारखे चालत आहेत, चालत राहतात, चालत राहतात, चालत राहतात, पण आजूबाजूला येणाऱ्या अनेक जडजीवांचा उद्धार करतात अभंगाच्या प्रथम चरणात.